गाईज आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की मी चाललो आहे आता माझ्या काकांच्या गावाला, जे की आहे एकतानगर केवड्या कॉलनी, आणि व्हेरी फेमस स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला आलेलोच स्टेशनला. लेटची गाडी लागलेली बघतो जागा मिळते का नाही, कारण रिझर्वेशन तर कन्फर्म नाही झालं आहे तिकीट, त्याच्यामुळे लेटची. हॅलो गाईज, तर मी आता इकडे फायनली पोहोचून गेलेलो आहे बडोदा स्टेशनला. हे माझ्या मागे स्टेशन बडोदा स्टेशन आहे, आणि आता इकडनं मी बस स्टँडला जाणार आहे, जे की जवळच आहे 500 मीटर्सवर, आणि इकडून मग बस पकडून जाणार आहे मी केवड्या कॉलनी. लेट्स सी, बघू 5-10 मिनटात पोहोचून जाईल बस स्टँडला. देतो अपडेट नेक्स्ट याच्यात. बाहेर थोडं पाऊस चालू झाल्यामुळे आता नाश्ता करण्यासाठी आलो, जरा नाश्ता करून म्हटलं मग बस स्टँडला जावं. इथून फक्त 500 मीटरवरच. तर आता असा सीन झाला गाईस, इकडे जे वडोद्याचं बस स्टँड आहे ते माझ्या मागचं तुम्ही जसं बघू शकता, ते ॲक्च्युली असं मॉल टाईप प्लाझा टाईप आहे. मी तिकडे गेलो, आय मीन तिकडनं पण रस्ता आहे त्या साईडला निघण्यासाठी, बॅक साईडला निघण्यासाठी, बट तिकडे पूर्ण मध्ये शॉप्स वगैरे. मला वाटलं मी मॉलला आलो काय, मी रिटर्न आलो परत, आणि हा जो मेन रस्ता आहे आता इकडनं परत फिरून आता चाललो आहे परत. दोनदा कॉमेडी झाली. आता जरा बस स्टँड कमी आहे आणि शॉपिंग सेंटर जरा जास्त वाटतं आहे मला. इन्क्वायरी केली तर ते बोलले आता की 10 नंबरच्या काउंटरला जाऊन इन्क्वायरी करा की किती नंबरला येईल एवढे जाणारे बसचं. आता बघतो इन्क्वायरी करून. तिकीट्सचं पण काही आयडिया नाही आहे, बसमध्ये मिळणार की काउंटरवर नाही घ्यावं लागेल. लेट्स बघ. आपली बस आता नाही दिसत आहे, पण आता मी इन्क्वायरी केली आहे तर ते बोलले की तिकडे 20th नंबरला येईल, 20th नंबर प्लॅटफॉर्मला बस येईल 2 वाजता. मग मिस्टर ओम, कुठे चाललो आहे आपण आता? आपण चालले आता आरती देखा. गाईज, सी यू ॲट आरती प्लेस. आरतीच्या ठिकाणी आमचे छोटे भाऊ ओम घेऊन आलेले, जे की ते इथं राहून पण त्यांना रस्ता माहीत नाही, पण आम्ही जेमतेम पोचलेलो इकडे. अँड आता जातो आहे आम्ही आरतीच्या ठिकाणी. लेट सी चालू आहे की नाही आरती त्या ठिकाणी. गाईज, ही आहे आरतीची प्लेस, आणि इथे होते नर्मदा मातेची आरती, बट आम्ही लिटल लेट झालेलो आहे. 7 वाजता होऊन जाते आरती, आणि आम्ही थोडंसं लेट आलो आहे इकडे. आता इतर काही भेटली नाही आम्हाला, कारण की आम्ही लिटल लेट झालो. 8 वाजले आता, आणि किती वाजता होती आरती होऊन? 7. आणि असं पण आरतीचं प्लेस थोडंसं त्यांनी चेंज केलेलं होतं पावसामुळे, आणि पाण्याची लेवल वाढली होती म्हणून. आताच खालून थोडं पळत आलो आम्ही जरा, कारण गाडी नो पार्किंगमध्ये लावली. दॅट्सवा थोडासा दम लागतो आहे. हे मंदिर आहे इकडे, आणि इथूनच खाली इकडे खाली आरती होते नर्मदा मातेची. हे आहे सुलपानेश्वर महादेव मंदिर, जे रविशंकर महंत त्रिवेदी यांनी बांधलेलं आहे. आणि इकडे हे जो रस्ता दिसतोय लाईटिंग्स लागलेल्या, इकडनं हा नर्मदा आरतीच्याकडे जाण्याचा मार्ग आहे, जे की आम्ही आत्ताच जाऊन आलो. आणि वी आर व्हेरी अनलकी, बट उद्या परत आम्ही येण्याचा प्रयत्न करू, कारण की आता 2-3 दिवस इकडेच थांबण्याचा प्लॅन आहे. आणि आता आमचे ओम भाऊ पुढचा प्लॅन सांगतील की आता कुठे जायचं आहे. आता घरी जायचं. आता लेट सी की आता आम्ही घरी जाऊन थोडंसं जेवण वगैरे करू, रेस्ट करू. उद्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाण्याचा प्लॅन आहे. आणि अजून कुठे जायचं आहे मग आपल्याला? स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि डॅमला पण जायचं आहे. हां, तर डॅमला पण मस्त थोडं एक्सप्लोअर करू, जे की आय मीन्स जिकडे कॉमन पीपल नाही जाऊ शकत एक्झॅक्टली तिथे, बट लेट्स ट्राय की मी तुम्हाला थोडं इंटरनल गोष्टी दाखवू शकेल डॅमच्या. होप टू सी यू टुमॉरो गाईज. जसं की आता तुम्हाला माहिती आहे आम्ही चाललो आहे घरी, कारण की
आरती तर काय आम्हाला भेटलेली नाही, कारण की आरती 7 वाजताच झालेली होती. आणि आमचे ओमदादा जे की इकडेच असतात, केवड्यालाच राहतात, पण त्यांना खूप कमी माहिती आहे केवड्याबद्दल. तर लिटरली मी इकडं मला येऊन 2 तास झाले, मला अर्धे रस्ते पाड झाले, बट भाऊंना आत्ता आलेला रस्तासुद्धा माहिती नाही आहे.